महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग आहे। तर ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल की खंडोबा देवाची ही 12 मंदिर आहे। तोपर्यंत तुम्हाला एखाद्या ठिकाणावरून कॉल येत नाही तोपर्यंत निघाल्याच्या नंतर ती म्हणजे मला पण यायचं देवा, तो म्हणलं ना। हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल स्टुडिओमध्ये। मी सिद्धेश साळुंखे परत एकदा स्वागत करतो। जर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज एका नवीन ठिकाणी आलं आहे। नेहमीच आपल्या चॅनलवर नवीन काहीतरी एक्सप्लोअर करण्याचं हे असतं। तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना माहिती असेल की जसे महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल की खंडोबा देवाची ही 12 मंदिरं आहेत। आणि त्या मंदिरं म्हणजे मेनली फेमस कुठले आहेत तर आपले जेजुरीचं पालीचं। तर हे इथलं मी जे आज आलं आहे ते म्हणजे निमगावचं खंडोबा मंदिर। तर आजीकडून थोडं जाणून घेऊया, आज ते आलं आहे। आजी थोडं सांगा या मंदिराबद्दल। या मंदिराबद्दल ना, हे मंदिर लांबून आलेलं आहे। आहे जेजुरीचा देव आहे, पण तो पुढे गेलेला आहे लांब फिरत 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 बारामती ते 12 ज्योतिर्लिंगाला गेलेला आहे। आणि तिथून आले तिथं आले आणि परत उजून पालीला गेले। तर त्यांच्या संग एक माया बहीण होती, ती म्हणली मला तुझ्या संग यायचं। तर ती काय ते देव काय बोलले, देव बोलले की तू माया संग येऊ नको, तू इथं राहा। तर ती काय बोलली, मी इथं राहीन पण मी नाचणार नाही। ओके। तर जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत तसे 12 खंडोबाचे मंदिर आहेत। तेही महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत। तर पहिले तर आपलं पालीचं सातारचं मंदिर आहे, जेजुरीचं मंदिर आहे, हे निमगावचं मंदिर आहे आणि बरेच असे कर्नाटकामध्ये पण मंदिरं आहेत। तर त्याची लिस्ट मी सांगतोच पुढे जाऊन। तर आता आपण हा अख्खा जसा आपला जेजुरीचा गड आहे तसा गड पाहायला दिसतोय मला। मी अजून वरती चालू केलं नाही आहे, तर वरती जाऊया, एक्सप्लोअर करूया, भेटूया पुढे। देव निघाल्याच्या नंतर ती म्हणजे मला पण यायचं देवा, तो म्हणलं नाही माझ्या संगती यायचं नाही, तू इथं राहायचं। ती म्हणली राहील पण मी नाचणार नाही, तिथं मुरळी चालत नाही। आणि इथं पायऱ्यानं आहे मूर्ती आपल्या असे मानणूक आहे। तर आता लोकांना माहिती नाही, तर लोक काय बोलतात ही मुरळी वाघे मुरळी, पण वाघे मुरळी नाही, इथं नसतं का? हां, इथं नाचत नाही ना ती, म्हणजे इथं वाघे मुरळी नाही। ते घरो भागात लढून गेले, मग त्यांची मान्यता मानली अशी। ठीक आहे। तर आजींकडून थोडी इन्फॉर्मेशन घेतली आणि आता आपण वरती जाऊया। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। तर चला, इथून पायऱ्या चालू होत आहेत। तर त्याच्या अगोदरच इथं देवाचं मंदिर आहे, इथं पाहू शकता तुम्ही। शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तसेच अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत महादेवाचा अवतार म्हणजेच खंडोबा यांचेही 12 मंदिर आहेत। ही मंदिरे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहेत। तर इथं अराउंड 100 स्टेप्स दिसत आहेत आणि पुण्यावरून आणि मुंबईवरून पुण्यावरून अराउंड 40 किलोमीटर्स आहे, खूप जवळ आहे। लाईक 1 डे डेस्टिनेशन सारखं आहे। आणि मुंबईवरून अराउंड 150 किलोमीटर्स आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता नक्कीच। तर आता पुढे आपण काही स्टेप्स कवर केल्यात, आता मंदिरात एंटर करणार आहे। मंदिराचं पूर्ण बांधकाम असं जसं जेजुरीचा जसं गड आहे तसं दिसतोय, तर आपण जाऊन एक्सप्लोअर करूया, चला। पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल या 2 राक्षस भावांनी त्यांच्या तपस्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले। ब्रह्मदेवाच्या वरदानाने ते खूप शक्तिशाली झाले आणि त्यांनी पृथ्वीवर विनाश सुरू केला, लोकांना त्रास दिला। त्यामुळे मनी आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी भगवान शिव खंडोबाच्या अवतारात पृथ्वीवर आले। एक भयंकर युद्धात खंडोबाने एका राक्षसाचा वध केला आणि सामान्य लोकांची सेवा करण्याचे वचन दिल्यावर दुसऱ्याला माफ केले।
तर इथं अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारातून आपण आत येताच दोन्ही बाजू पहिला गणपतीचं मंदिर लागतं आणि दोन्ही बाजूला असं हे हा मस्त असा दरवाजा आहे जुन्या काळातला. आणि जसं हा वरती नगारखाना पाहायला भेटतो आपल्याला, जसं मल्हारगडावर जेजुरीच्या आहे तसंच इथं ही प्रतिमा आहे. आणि इथं आपल्याला ही दीपमाळ बघायला भेटते, तिन्ही बाजूला 3 दीपमाळ पाहायला भेटतात. तर आता आपण आत जाऊया, खंडेरायाचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये जर मोबाईल अलाउड असेल तर शूट दाखवता येईल, तुम्हाला नसेल तर मग तुम्हाला स्वतःहून इथे यायला लागेल आणि दर्शन घ्यावं लागेल. चला. हे मंदिर निमगाव खंडोबाचे 3रे स्थान आहे. देव अरुणमल येथील धामणटेक येथे प्रथम व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर व तेथून येथे प्रकट झाले असे मानले. या ठिकाणी रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 1424 मार्गशीर्ष रोजी देव लिंगरूपाने प्रकट झाले व ग्रामस्थांनी तेथे मंदिर बांधले. पुढे इसवी सन 1738 मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी मंदिराचे पुनर्निर्माण केले. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे. फक्त 15 मिनिटात दर्शन झालं आहे, आज गर्दी नाही आहे इकडं. तर जसं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत आलो की जोपर्यंत तुम्हाला एखाद्या ठिकाणावरून कॉल येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. मी खूप दिवस झाले इथे येण्याचा विचार करत होतो, पण आज फायनली जाऊन इथे येण्याचा योग आलेला आहे. आणि लाईक कुठेही जायचं असेल तरी तो एक योग लागतो आणि तुम्ही तोपर्यंत वरच्याच्या मर्जीशिवाय कुठेही जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. सो आय बिलीव्ह दॅट. तर आमचं दर्शन झालं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आतमधला जो काही देवाचा गाभारा होता तो दाखवण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये अलाउड नव्हतं तरी पण आपल्या सबस्क्रायबर्ससाठी सगळं दाखवायचा प्रयत्न केला. तर इथं अख्खं हे जेजुरीसारखंच आहे आणि हे लाईक 12 खंडोबांच्या पैकी एक मंदिर आहे. तर असेच भरपूर आणखी जे मंदिर आहेत ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया आणि आता पुढे पण जाऊया आणि पुढे एक्सप्लोअर करूया काय काय बाकी अजून आपलं. चला. येथे आपल्याला ही घंटाही पाहायला भेटते जी पोर्तुगीज काळी आणि ही चर्चमधली घंटा आहे आणि याच्यावर आपल्याला क्रॉसचं सिम्बॉलही बघायला भेटते. डोंगरगावहून देव आले, दावडीच्या डोंगरावर बसले. तिथं भीमा आईला ओव दिली आंघोळीच्या पाण्यासाठी. तिथं नाही म्हणली. मग इकडं ही लिमगावच्या डोंगरावर तिथं बसली. तिथं भीमा आईला हाका मारली, ओव नाही दिली. तिथून उठले. मग तिथं लिंब थाप्यावर बसले. लिंब थाप्याहून तिथं मरले पुढं सर तिथं ओव दिली. आणि तिथून मग बारीक मुलगा आणलं होतं, त्यांनी पूजा केली. पूजा करता 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 तो फार मोठा झाला. हे मंदिर झालं 5 पांडवाच्या काळामध्ये. ते शिव बसलं होतं ना, दावडी खरपुडीची लिमगावची शिव. तर पुढं सर बोलल्या पुढं सरले इकडं. मग इकडं ह्या लिमगावात मंदिर झालं. एवढं माहिती राहिली होती माझ्याकडे. आणि तिथं काय तुम्ही म्हणलं? ते कडेपठारे. हां. मग तिथंच मुख्य ठाणं तिथं बसलं होतं. ओके. आणि तिथून मग इकडं चालतं मंदिर झालं. काय तर मगाशी वरती जाताना आजींकडून काही इन्फॉर्मेशन राहिली होती द्यायची, तर त्या आजीने दिले. तर असंच आता पुढे कडे पठार आहे, तिकडे आजीने सांगितलं तिकडे जाऊन बघतो काय आहे, थोडं एक्सप्लोर करतो. 5 लिंग आहेत, पिंड आहे, 5 लिंग आहे, दुसरं काही नाही. मूर्ती गिरतं काय. किती लांब होतं हे काय इथे झाड आहे ना, ते मोठं वर दिसतं. हां टेम्पूच्या पड्यालून झाड आहे. ठीक आहे. रोड आहे असं जायला. चालेल जातो. रोड आहे. तर
बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जवळ खूप काही चांगल्या गोष्टी असतात, पण आपण त्या पाहत नाही आणि खूप दूर दूर जाऊन शोधत बसतो की चांगला व्ह्यू किंवा चांगलं मंदिर आहे. तर आय थिंक जे आपल्या जवळ आहे ते पहिलं एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि आज मी असंच, मला हे खूप दिवसापासून यायचं होतं आणि आज योग आला आणि ॲज आय सेड बिफोर योग आला आणि मी एक्सप्लोअर केलं. खूप भन्नाट वाटलं, खूप भारी वाटलं, खूप निवांत वाटलं. तर कोणाला इथे यायचं असेल तर नक्की या. एक ऑलमोस्ट इट टेक्स 1.5 ते 2 तास लागतात पुण्यावरून यायला. आम्ही इथं बाईकवर आलेलो आहे, तर खूप इझी आहे ना, आणि इझिली मॅपवर लोकेशन ॲक्सेसेबल आहे आणि रोड पण खूप भारी आहे, त्याचा सो प्रॉब्लेम नाही आहे. तर असं इथं 5 मिनटं व्ह्यू एन्जॉय करतो. आणि असंच मला सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात खूप सारे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, खूप खूप ठिकाणे, तो एक्सप्लोअर करा आणि असं मनाला प्रसन्न करत राहा. आणि स्वतःची पॅशन वगैरे असेल तर स्वतः फॉलो करत राहा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा आणि तिथं आलं तर नक्की शेअर करा. ॲज वेल ॲज कोणाला जर 12 खंडोबाचे मंदिर आहेत त्या देवस्थानाची नावं माहिती असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकरच एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ सिड.